जय लक्ष्मी माता. श्री नवनाथ कथासार अध्याय 7. वीरभद्रांशी युद्ध व समेट. श्री गणेशाय नमः. कालिकेशी संख्य संपादन करून व तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ भ्रमण करत उत्तरेकडे निघाले. ते उत्तर कोकणातील सुप्रसिद्ध हरेश्वर क्षेत्री गेले. तेथील गाधा तीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेस निघाले. वाटेमध्ये त्यांना शिवपुत्र वीरभद्र भेटले. त्यांनी त्रिशूळ, डमरू, धनुष्यादी आयुध तसेच शैली, शिंगीही धारण केली होती. त्या समयी ते मनुष्य रूपाने स्नानासाठी चालले होते. मच्छिंद्रांना पाहून ते क्षणभर थांबले व उभ्या उभ्याच नमस्कार करून म्हणाले, महाराज, आपले नाव काय? आपण कोणत्या पंथाचे? त्यांनी उत्तर दिले, मी मच्छिंद्र नाथपंथी जती आहे. शैली, कंथा, मुद्रादी भूषणे धारण करून सर्वत्र संचार करणे हा आमचा धर्म आहे. वीरभद्र म्हणाले, तुम्ही लोकमुद्रा टोकता, कान फाडून घेता, हा काय प्रकार आहे? त्यांनी उत्तर दिले, त्याविषयी मी फारसे जाणत नाही, पण हा आमच्या गुरूंचा प्रसाद आहे आणि त्यांच्या उपदेशानुसार वागणे याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट आम्ही जाणत नाही. तेव्हा वीरभद्रांनी त्यांना डिवचले, म्हणाले, तुम्ही पाखड्यांनी नाथपंथांचे हे काय बंड माजवले आहे? सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा निराळा पंथ निर्माण करणारे तुमचे गुरु आहेत तरी कोण? आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदविधीच्या विरुद्ध भलत्याच मतांचा प्रचार करणारा पाखंडी पंथ निर्माण करणे यासारखा मोठा अपराध नाही. असा गुरु महामूर्खच होय. ही गुरुनिंदा मच्छिंद्रांना सहन झाली नाही. ते चवताळून म्हणाले, महोदय, तुम्ही कोणाची निंदा करत आहात? दुसऱ्याला पीडा होईल असे वागणे बोलणे म्हणजे महापाप आहे. पण तुम्हाला त्याचे काय? तुमच्या अधम गुरुने तुम्हाला हे शिकवले असेल तर त्या नतद्रष्टांचा त्याग करून तुम्ही दुसरे गुरु पहा. तुमच्यासारखे पाप्याचे दर्शन घडल्याने आता मला पुन्हा स्नान करायला पाहिजे, म्हणून मुकाट्याने येथून चालते व्हा, अन्यथा माझ्या हातून फुकट मराल. त्या धमकीने वीरभद्र संतापले. आपल्याला दुःशब्दांनी दुखवणाऱ्या या दुष्ट जतींना चांगला धडा शिकवावा असा निश्चय करून त्यांनी धनुष्य सज्ज केले. पण अर्धचंद्राकृती निर्वाण बाण काढला ते पाहून मच्छिंद्र त्यांना खिजवीत म्हणाले, करा करा, चांगली तयारी करा. तुमच्यासारखे युद्धाचे उसने अवसान आणणारे बहुरूपी मी शेकड्याने पाहिले आहेत. हा नाथ तुमच्यासारख्या सोंग्यांना घाबरणार नाही. त्यांना प्रत्युत्तर देताना वीरभद्र म्हणाले, अहो मूर्ख शिरोमणी, पुरे झाली तुमची वटवट. तुमचे आयुष्य संपले आहे म्हणून तुम्हाला येथे येण्याची दुर्बुद्धी झाली. आता तुमचे पाखंडी गुरु तुम्हाला कसे वाचवतात तेच मला पाहायचे आहे. त्यावर नाथजी म्हणाले, तुमच्याविषयी अगदी स्पष्टच बोलायचे तर दुसऱ्यांच्या गुरुची निंदा करणाऱ्या तुम्हाला वीरभद्राऐवजी दळभद्रच म्हटले पाहिजे. तुम्ही माझ्या गुरूंची वार्ता सोडून द्या. त्यांचे कृपाछत्र लाभलेला हा त्यांचा शिष्य मच्छिंद्रनाथ इतका समर्थ आहे की देव दानवही त्याला शरण येतात. ते तुमच्यासारख्या किंचित नशकाचा काय पाड? ती वार्ता ऐकून वीरभद्र म्हणाले, अहो भ्रष्टजती, तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची फार घमेंड आहे ना? मग पहाच माझा पराक्रम. या समयी तुमच्या गळ्याभोवती काळाचा फास पडला आहे, म्हणून आयुष्यात कधी रामनाम घेतले नसेल तर आत्ता घ्या. तेव्हा आपल्याला तुच्छ लेखणाऱ्या वीरभद्रांची ती दुरक्ती ऐकून मच्छिंद्र म्हणाले, ज्या राममंत्राला क्षुल्लक समजण्याची तुम्ही चूक करत आहात त्याच्याच प्रभावाने तुमचे पिताजी दुःखमुक्त झाले होते हे विसरू नका. वाल्याचा वाल्मिकी करणारे ते राम नाम माझे रक्षण करेल यात शंका नाही. पण तुमचे काय? तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मच्छिंद्रांनी चिमूटभर भस्म वज्रस्त्र मंत्राने भारून आपल्या सभोवताली टाकले. त्यामुळे त्यांच्या भोवती वज्रास्त्राचे अभेद्य कवच तयार झाले. त्यांची सिद्धता पाहून वीरभद्रांनी त्यांच्यावर निर्वाण बाण सोडला. त्या बाणाचे नाथांच्या वज्राने अक्षरशः चूर्ण केले. ते पाहून ते संतापले. त्यांनी शक्ती व नाग ही दोन अस्त्रे एकाच वेळी पाठोपाठ सोडली. ती शक्ती इतकी बलाढ्य होती की तिच्या गर्जनेने त्रैलोक्याला हैदर बसले. त्यामुळे देव, दानव, यक्ष, मानवांसहित सर्व जीव प्राणभयाने व्याकुळ झाले. सहस्त्र वीजांप्रमाणे लखलखत करत आणि प्रलय माजवत आलेल्या त्या शक्तीने नाथांच्या वज्राचा नाश करून त्यांच्या दिशेने झेप घेतली. तिच्या पाठोपाठ रोरावत आलेल्या नाग अस्त्रानेही तेच केले. ही अस्त्रे आपल्या प्राणावरच उठलेले पाहून त्यांनी रुद्रास्त्र व खंदेदास्त्र योजना करून तो हल्ला परतवला. आपल्या अस्त्रांची ही दुर्दशा पाहून महाप्रतापी वीरभद्रांनी पुनश्च वातास्त्र, अग्न्यास्त्र, कामास्त्र, दानास्त्र, महासर्पास्त्र अशी एकापेक्षा एक महाभयंकर अशी अस्त्रे सोडली. तेव्हा नाथांनीही पर्वतास्त्र, जलदास्त्र,
रती अस्त्र, देवास्त्र, संजीवनी अस्त्र याप्रमाणे प्रतिकारात्मक अस्त्र योजना करून त्या सर्व अस्त्रांचे निवारण केले. अशा प्रकारे त्यांच्यात भयंकर संग्राम चालला असताना त्या दोघांनाही एकमेकांच्या पराक्रमाचे व अस्त्र कौशल्याचे कौतुक वाटत होते आणि अस्त्रविद्येत निपुण केल्याबद्दल ते दोघेही आपापल्या गुरूंना मनोमन धन्यवाद देत होते. त्यानंतर वीरभद्रांनी ब्रह्मास्त्र व कार्तिकास्त्र सोडले. त्यांना नाथांच्या विधिअस्त्र व स्त्री अस्त्राने शांत केले. मग त्यांनी सोडलेल्या कालास्त्राचे निवारण करण्यासाठी नाथजींनी महाप्रलयास्त्र सोडले. त्या अस्त्राने काळाचा निःपात चालवलेला पाहून काळच संपला तर ब्रह्मांडाचा पंचतत्वाचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने सर्व देवांनी नाथांना महाप्रलयास्त्र आवरण्यास सांगितले. त्यांच्या शब्दांना मान देऊन त्यांनी वासनिक अस्त्राने महाप्रलयाचे हरण केले. तेव्हा त्यांची नम्रता, सामर्थ्य व अस्त्रविद्या पाहून देवांनी त्यांना नमस्कार केला. ब्रह्मा, विष्णू व महेश्वर यांनी त्यांची स्तुती करून त्यांना शांत केले. वीरभद्रांचा गौरव करून त्यांची समजूत काढली. मग त्या दोन्ही वीरांचे हात एकमेकांच्या हातात देऊन त्यांचा परिचय व सख्य करून दिले. देवांनी समेट घडवून आणल्यामुळे वीरभद्रांच्या मनात नाथांविषयी आदर उत्पन्न झाला. मच्छिंद्रांना आलिंगन देऊन ते म्हणाले, मी रणपंडित असल्यामुळे आजपर्यंत कोणीही माझ्यापुढे टिकले नाही, म्हणून मला कल्पांत भैरव म्हणतात. पण तुम्ही माझी त्रेधा उडवून माझा गर्व हरण केलात. आपल्या पराक्रमाने माझे मन जिंकलेत, म्हणून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगा, मी स्वतः पूर्ण करीन. तेव्हा ते म्हणाले, वीरभद्र, लोकांवर उपकार करण्यासाठी मी शाबरी विद्या ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्रांच्या ठिकाणी तुम्ही आपले सामर्थ्य प्रस्थापित करा आणि त्या मंत्र पाठकाला उत्तम फळ मिळेल असे करा. ते मान्य करून वीरभद्रांनी त्यांना तसे वचन दिले. देवांनीही मंत्राधीन राहण्याचे आश्वासन दिले. मग मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांना वंदन केले. तेव्हा त्यांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी विष्णूंनी चक्रास्त्र व संकटसमयी माझे स्मरण करताच मी स्वतः येईन, तुम्हाला संकटमुक्त करीन असा वर दिला. शंकराने त्रिशूलास्त्र, ब्रह्माजींनी शापास्त्र, इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र, अग्नीने अग्निमंत्र व अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. याप्रमाणे इतर देवांनीही त्यांना अत्यंत उपयुक्त वर दिले. कथा दुसरी. मच्छिंद्रांचे स्वर्गात पर्यटन. त्यानंतर सर्व देव विमानात बसून स्वस्थानी जाण्यास निघालेले पाहून मच्छिंद्रांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनीत स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा विष्णूंनी त्यांना वैकुंठात नेले. तेथे ते नित्यनेमाने मणिकर्णिकेत स्नान करत असत. ते वर्षभर त्यांच्या सहवासात राहिले. त्यानंतरचे 1 वर्ष कैलासावर राहिले. तेथे त्यांना भगवान शंकरांचा उदंड सहवास व स्नेह लाभला. त्यानंतरचे 3 महिने त्यांनी अमरावतीस इंद्राकडे वास्तव्य केले. 6 महिने सत्यलोकात ब्रह्मदेवांच्या घरी मुक्काम केला. अशा प्रकारे देवगण, यक्ष, किन्नर, गंधर्व, दक्ष, अर्यमादी, पितृगण या सर्वांचे आदरातिथ्य स्वीकारून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि 7 वर्षांनी पृथ्वीवर येऊन पुनश्च तीर्थयात्रा सुरू करू लागले. कथा तिसरी. वज्रावती देवीचे दर्शन. पदभ्रमण करत मच्छिंद्र केकाड देशात आले. त्याच्या पश्चिमेस प्रांतातील वज्रवनात महादेवी वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान होते. तिला वज्राबाई असेही म्हणत. तेथे भगवतीचे दर्शन घेऊन स्नानासाठी गेले असताना त्यांना गरम पाण्याची 360 कुंडे दिसली. त्याबद्दल आश्चर्य वाटून त्यांनी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला, पूर्वी वसिष्ठांनी येथे महायज्ञाचे आयोजन केले होते. तो 12 वर्षे 12 दिवस चालला. त्या यज्ञासाठी अनेक देवता येथे येऊन राहिल्या होत्या. त्यांनी स्वतःला स्नानासाठी उष्ण पाणी मिळावे म्हणून ही अलौकिक कुंडे निर्माण केली. ज्याने जे कुंड उत्पन्न केले ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध झाले. यज्ञाची पूर्तता झाल्यावर देवमंडळी निघून गेली, पण ती कुंडे अद्यापही तशीच आहेत. ते ऐकून नाथांनीही येथे उष्ण पाण्याचे आणखी एक कुंड निर्माण करावे असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्याच परिसरात सरस्वती नदी शेजारी एक उंचवट्याची जागा पाहून तेथे जलस्त्र मंत्राचा जप केला. त्यायोगे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. नंतर त्यांनी अग्निमंत्र जपला. त्यामुळे जलमस्त्र मंत्राने पाताळातील भोगावतीचे जे जल बाहेर आले होते त्यात अग्नीने प्रवेश केला व ते कडक झाले. मग त्यांनी आपल्या हातातील शिवजींकडून प्राप्त झालेल्या त्रिशूळाच्या बुड्याकडील भागाने त्या उंचवट्यावर तडका मारून एक कुंड तयार केले. भोगावतीच्या उष्ण पाण्याचा ओघ त्या कुंडात प्रवेशला आणि ते तुडुंब भरले.
मग त्यांनी त्या पाण्याने स्नान केले. त्यातील उष्णोदकाने वज्रावतीलाही स्नान घातले व तिची पूजा केली. तेव्हा ती देवी मूर्तीतून स्वतः प्रकट झाली व त्यांना म्हणाली, मच्छिंद्र, तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील उष्ण पाण्याने मला स्नान घातलेत आणि त्यासाठी पाताळातील नदीला या भूमीवर प्रकट केलेत, म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही महिनाभर येथेच राहावे असे मला वाटते. त्याप्रमाणे तिच्या इच्छेस मान देऊन नाथजी तेथे राहिले. तेथील वास्तव्यात त्यांचा स्नेह संपादन केला. एकदा त्यांनी विचारले, माते, तुला वज्राबाई नाव का पडले? ती म्हणाली, पूर्वी वसिष्ठांनी केलेल्या यज्ञात इंद्र देवसेनेसह आला होता. त्यावेळी त्याला साजेसा सन्मान झाला नाही, म्हणून त्याने रागाने वज्र फेकले. त्यामुळे प्रचंड हानी होऊन उपस्थित ऋषींनाही प्राण गमवावे लागले. हे जाणून श्रीरामांनी एक दर्भरूपी बाण शक्तिमंत्राने भारून वज्रावर सोडला. त्या दर्भात प्रवेश करून मी ते वज्र गिळून टाकले. त्यामुळे वरमलेला इंद्र रामप्रभूंना शरण गेला. त्याने त्यांची स्तुती करून आपले वज्र परत मागितले. तेव्हा त्यांच्याच आज्ञेने मी ते वज्र त्याला देऊन टाकले. त्यामुळे यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्यावेळी देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी माझी इथे स्थापना केली. माझ्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांनी भोगावतीच्या पाण्याने मला स्नान घातले होते. आज त्याच पाण्याने मला तुमच्या हस्ते पुन्हा स्नान घडले. त्यांनी मला गार पाण्याने स्नान घातले होते व ते कार्य होताच भोगावती स्वस्थानी गेली होती. पण तुम्ही मला ऊन पाण्याने स्नान घालून तिला कायमची येथेच आणून ठेवलीत, म्हणून श्रीरामापेक्षा मला तुम्हीच अधिक श्रेष्ठ व पराक्रमी वाटता. तेव्हा भगवतीची हकीकत ऐकून त्यांना संतोष वाटला. तेथे महिनाभर राहिल्यावर तिचा निरोप घेऊन ते उत्तर भारतात निघाले. अध्याय 7 समाप्त. अध्याय 8 सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपताला रामदर्शन. श्री गणेशाय नमः. उत्तरेकडील देशात भ्रमण करत मच्छिंद्रनाथ द्वारकेस गेले. तेथे गोमती नदीत स्नान करून त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते अयोध्येस आले आणि शरयू नदीत स्नान करून श्रीरामांच्या दर्शनास गेले. त्यावेळी तेथे पाशुपत नावाचा सूर्यवंशी राजा राज्य करत होता. नाथजी जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा योगायोगाने राजाही पूजेसाठी तेथे आला होता. त्याच्याबरोबर त्याचा सर्व लवाजमा व सैन्य होते. त्यामुळे देवालयात व त्याच्या परिसरात खूपच गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढत ते देवद्वारी आले, पण तेथील द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. म्हणाले, अहो कानफाटे महाराज, उतावीळपणे कुठे चालला आहात? चला मागे हटा. राजेसाहेब देवळात पूजा करत आहेत. त्यावेळी ते दरडावूनच थांबले नाहीत, पण त्यांनी त्यांना मागेही ढकलले. त्यामुळे त्यांना राग आला, पण त्यांनी तो आवरला. सेवक राजाज्ञेप्रमाणे वागत असल्यामुळे त्यांना शिक्षा करणे योग्य नाही, म्हणून आपण राजाला शिक्षा करू, म्हणजे त्याचे सेवेकरीही वठणीवर येतील, असा विचार करून ते गर्दीतच थांबले आणि देवालयात राजा राममूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालत असताना सर्पास्त्राने भारलेली अभिमंत्रित विभूती त्यांच्या दिशेने सोडली. तिच्या प्रभावाने पाशुपात राजा साष्टांग दंडवत घातलेल्या स्थितीतच जमिनीला खिळून राहिला. काही केल्या त्याला उठताच येईना. त्याने मंत्र्याला हाक मारून त्याची मदत घेतली, तरीही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे तो बुचकळ्यात पडला व लोकही पाहत राहिले. काय करावे कोणाला काहीच कळेना. सर्वत्र एकच गोंधळ उडाला. पण तो मंत्री अत्यंत हुशार होता. नगरात आलेल्या एखाद्या साधूला व सिद्धयोग्याला राजसेवकांनी त्रास दिल्यामुळे त्याने रागावून राजाला दंड केला असावा, किंवा राजाकडून कोणा हरिभक्ताचा छळ झाल्यामुळे भक्तवत्सल्य रामप्रभूंनी त्यांची अशी पंचायत केली असावी, असा विचार करून तो देवद्वारी आला आणि लोकांना राजावर गुदरलेला प्रसंग सांगून नगरात कोणा साधूला वा जतीला काही त्रास झाला की काय याची चौकशी चालवली. तपासाअंती देवद्वारीच गडबड झाल्याचे कळले. तेव्हा राजाच्या हितासाठी त्याने मोठ्या चातुर्याने नाथांना शोधून काढले व अनन्य भावाने त्याचे पाय धरले. आपल्या बाबतीत आमच्या सेवकांकडून अजाणता जो काही अपराध घडला असेल त्याला मोठ्या मनाने क्षमा करून आम्हाला या संकटातून सोडवा, अशी काकुळतीने विनंती केली. तेव्हा त्यांनी क्रोध आवरला आणि विभक्त मंत्राचा जप करून त्याला सोडवले. मग त्या मंत्राने त्यांचा हात धरून त्यांना आदराने राजाकडे नेले व त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे त्याच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. तो मच्छिंद्रनाथांची ख्याती ऐकून होता आणि आज त्यांना सन्मुख पाहून त्याने भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यानंतर नाथांनी श्री रामप्रभूंचे दर्शन घेतले व
पाशुपताच्या विनंतीचा मान ठेवून त्याच्या प्रसादात गेले. त्याने त्यांची पूजा करून काही दिवस तरी तेथे राहा असा आग्रह केला. तेथील वास्तव्यात त्या राजाने त्यांचे निरंतर सेवा केली. त्या सेवाभक्तीने प्रसन्न झालेल्या नाथजींनी त्याला, तुझी काही इच्छा असल्यास मला सांग, ती मी जरूर पूर्ण करीन असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, नाथजी, ज्या श्रीरामामुळे हा सूर्यवंश विख्यात झाला आहे त्या प्रभूंचे दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजीन. ते ऐकून त्यांना मोठे कौतुक वाटले. चल, तुझी इच्छा मी आत्ताच पूर्ण करतो असे म्हणून त्यांनी त्याला प्रासादाबाहेरील पटांगणात नेले. तेथे धूम्रास्त्र मंत्राने भारलेली विभूती सूर्याच्या दिशेने भिरकावली. त्यामुळे 10 दिशांना धूर पसरला. त्या धुराने सूर्यसारथी अरुण कासावीस झाला. तेव्हा आपल्याच वंशातील राजाची हौस पुरवण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी तो प्रयोग केलेला आहे हे सूर्याने ओळखले आणि वायुअस्त्राच्या साहाय्याने तो धूर घालवून वातावरण पूर्ववत केले. पण त्यामुळे पृथ्वीवर जो वातप्रलय उठला तो थांबवण्यासाठी नाथांनी पर्वतास्त्राची योजना केली. त्यामुळे विशालकाय पर्वत उत्पन्न होऊन सूर्यरथाचा मार्ग अडला. सूर्याने वज्रास्त्राने त्याच्या ठिकऱ्या उडवल्या. तेव्हा नाथजींनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून सूर्यरथाचे घोडे व सारथी यांना भ्रमिष्ट केले. त्यामुळे ते भलतीकडेच जाऊ लागले. तो प्रकार लक्षात येता सूर्याने ज्ञानास्त्र सोडून ब्रह्मास्त्राचे निवारण केले. ते निष्प्रभ झालेले पाहून त्या बलसंपन्न जतींनी वाताकर्षण मंत्र जपून विभूती फेकली. त्यामुळे सर्वत्र वायुनिरोध होऊन सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व यांचा श्वासोच्छवास बंद पडला आणि वायुचक्राचा आधार तुटल्याने तो आपल्या रथासह पृथ्वीवर आदळून बेशुद्ध पडला. त्याचवेळी त्याच्या प्रखर तेजाने भूमीवर आगीचे महाप्रचंड लोळ उठले. त्यावर उदकास्त्राची योजना करून नाथांनी तो दाह शांत केला. सूर्याची अवस्था पाहून स्वर्गातील देव घाबरले. ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासह पृथ्वीवर आले. सप्तलोक व सप्तपाताळांचे स्वामीही धावले. भगवान विष्णू त्वरेने मच्छिंद्रनाथापाशी गेले आणि त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, श्रीहरी हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे. तो प्रेमळ आहे, तसा भाविकी आहे आणि असे असूनही हा सूर्य त्याची काळजी घेत नाही व त्याची साधी इच्छाही पूर्ण करत नाही. वाडवडिलांना असे वागणे शोभते काय? अशा प्रकारे तो आपले कर्तव्य चुकला म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करणे भाग पडले. तेव्हा त्यांनी विचारले, मग तुमची इच्छा काय आहे? ते म्हणाले, प्रभू, या सूर्याने पाशुपत राजाला नेहमी सहाय्य करावे, त्याच्या वंशजाची काळजी घ्यावी आणि माझ्या शाबरी विद्येलाही कवित्वाला अनुकूल राहून मंत्रपाठकास सिद्धी द्यावी. हे प्रभू, पाशुपताची माझ्यावरील भक्ती पाहून मी तुझी रामदर्शनाची इच्छा पूर्ण करीन असे वचन दिले आहे. म्हणून या माझ्या भक्ताला तुम्ही याच्या प्रिय दैवताचे दर्शन घडवा. नाथांचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, मच्छिंद्र, तुमचे कार्य सफल होईल आणि तुमच्या कार्यात कोणीही आळस करणार नाही. तुमचे नाग अश्वत्थाजवळ आणि वीरभद्र युद्ध प्रसंगी आम्ही मान्य केलेले आहे व तुम्हाला तसे वरदानही दिलेले आहे. त्यामुळे तुमच्या सत्कार्याला सहाय्य करण्यास हा सूर्यही नाही म्हणणार नाही. पण आधी याला सावध करा. नाथ म्हणाले, देवा, आपले म्हणणे मला मान्य आहे, पण या पाशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. तेव्हा विष्णूंनी आपली अवतारलीला दाखवली आणि दुसऱ्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह तेथे प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने भगवान शंकर आनंदाने तल्लीन झाले. पाशुपताच्या सुखाला उधाण आले. त्याने रामचरणांना दृढ मिठी मारली. प्रभूंनी त्याला पोटाशी धरले. नाथांनीही त्यांना वंदन केले. तेव्हा त्यांनी त्यांना उठवून दृढ आलिंगन दिले. त्या प्रसंगी नाथजी म्हणाली, प्रभो, सर्व नामांमध्ये तुमचे नामच सर्वश्रेष्ठ आहे आणि तुमचे महात्म्य सांगणारे सर्व ग्रंथही वंदनीय आहेत. त्या ग्रंथाप्रमाणे माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथालाही तुमचा आशीर्वाद द्या आणि त्यामध्ये तुमच्या नामाचा मंत्रोच्चार येईल त्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी तुम्ही सहाय्य कराल असे वचनही द्या. माझे एवढे कौतुक पुरवा. पण तुम्हाला तसे करायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा आणि कोंदड सज्ज करून माझ्याशी युद्धाला तयार व्हा. त्या समयी मच्छिंद्रनाथांची लोकोपकाराची तळमळ, भक्ती आणि आवेश पाहून श्रीरामांना मोठे कौतुक वाटले. ते कविनारायण असल्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून ते मधुर वाणीने म्हणाले, नाथजी,
तिन्ही देवांनी एकत्रित शक्ती म्हणजे दत्तात्रय महाप्रभू त्यांची तुमच्यावर पूर्ण कृपा असताना तुमचा शब्द मी कसा मोडीन? अर्थात तुमच्या मंत्रांमध्ये माझे स्मरण होताच मी तात्काळ सहाय्य करीन, तुमच्या मंत्रांच्या अधीन राहीन आणि 52 वीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन. तुम्ही आणि ही दोघे विष्णूचे अवतार म्हणजेच आपण दोघे एकच आहोत. आता माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवून तुम्ही धन्य केले, तसे सृष्टीचा प्राण असलेल्या त्या सूर्यालाही सावध करा. प्रभू वचनांनी नाथ संतुष्ट झाले होते. त्यांनी वाताकर्षण मंत्र आवरून वातास्त्राचा प्रयोग करता सर्वत्र वायूचा संचार झाला. त्यामुळे सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व सावध झाले. त्यांनी भोवताली दृष्टी फिरवली तेव्हा सर्व देव जमलेले पाहून त्यांची मती खुंटली. त्याने मला शुद्धीवर आणणारे वीर कोण आहेत असे विचारताच देवांनी नाथजींना त्यांच्या दर्शनात जाण्यास सांगितले. त्यावेळी त्याच्या दाहकतेची झळ लागू नये म्हणून त्यांनी चंद्रास्त्राचा जप करून थंडावा निर्माण केला आणि जलादास्त्राच्या साहाय्याने अंगावर सतत थंड पाणी पडत राहिले. अशी योजना करून त्याचे दर्शन घेतले. तेव्हा भगवान विष्णूंनी सूर्याला त्यांच्याविषयीची सर्व माहिती सांगितली. ती ऐकून त्याने प्रशंसोद्गार काढले आणि त्याने मनपूर्वक कौतुक करून तुमच्या शाबरी विद्येला मी सहाय्य करीन आणि मंत्रप्रयोगात जेथे माझे स्मरण होईल तेथे उपस्थित राहून कार्यसिद्धी करीन असे वचन दिले. त्यानंतर नाथ आणि विष्णू दोघांनी सूर्याला पाशुपताची वंशमालिका सांगून त्यालाही सूर्याच्या चरणांवर घातले. त्याने त्यालाही अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर सूर्यनारायणासह समस्त देव आपापल्या विमानात बसून स्वस्थानी गेले. पाशुपतीही कृतार्थ होऊन प्रासादात परतला व श्री रामप्रभूंचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले. अध्याय 8 समाप्त. श्री नवनाथ कथासार यातील 7वा अध्याय वाचण्याने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे पुनर्जन्म टळतील, चिंता दूर होतील. तसेच 8वा अध्याय वाचण्याने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे दूरदेशी गेलेले मित्र नातेवाईक परत येतील, चिंता व्यथा दूर होतील. धन्यवाद.